आम्ही जो प्रवास केला मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेवरून, तर मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे हा कंप्लीट नाही झाला आहे अजूनसुद्धा. मला असं वाटतं एक 60-70% काम कंप्लीट झालं आहे. पण जेवढा पण कंप्लीट झाला त्यावेळी गाडी एवढी स्मूथ चालत होती ना, म्हणजे टाटा सफारीमध्ये ना एक क्रूज मोड आहे, तर क्रूज मोडवरती गाडी टाकली ना की तुम्हाला फक्त स्टेअरिंगवरती हात ठेवायचा आहे आणि गाडी आपल्या लेनमधून ना एक 110च्या स्पीडने कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत राहते. म्हणजे जो ड्राईव्ह करतो ना तर त्याला पण एवढा हेक्टिक होत नाही. आणि दुसरं म्हणजे रस्ता चांगला असल्यामुळे आतमध्ये जे प्रवासी बसलेले असतात, जनरली प्रेरणाच्या बहिणीला गाडी लागते, पण या पूर्णच्या पूर्ण प्रवासामध्ये त्यांना गाडी लागली नाही, कारण रस्ता एकदम स्मूथ होता. गाडी एका कॉन्स्टंट स्पीडने जात होती आणि जेव्हा गाडी एका कॉन्स्टंट स्पीडने जाते तेव्हा त्याचे अनदर ॲडव्हान्टेजेस पण असतात. म्हणजे तुमचं जे फ्युएल कन्झम्पशन आहे तर ते पण डाऊन होतं. सो एक चांगला ॲव्हरेज तुम्हाला मिळून जातो तुमच्या डिझेल गाडीमध्ये, पेट्रोल गाडीमध्ये. आणि उद्या जेव्हा हे रोड्स कंप्लीट होतील आणि जेव्हा एक चांगलं EV इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होईल तर त्यावेळी तर मग आपण EV चार्ज करत करत सुद्धा हे अंतर कापू शकतो. पण हे सगळं होत असताना कुठं ना कुठेतरी जी जाणवलेली गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही मुंबई टू वडोदरा हा प्रवास करत होतो, तर मुंबई टू वडोदरा रस्त्यावरती आम्हाला एवढे ट्रक लागले आणि त्या ट्रकमुळे एवढं ट्रॅफिक झालेलं होतं. आता जनरली आपण प्रवासी असलो की आपण काय म्हणणार, अरे तो ट्रक आहे, ओके, काय त्या ट्रकमुळे सगळं ट्रॅफिक झालं आहे, किती ते ट्रक आणि कसे ते ड्राईव्ह करतात वगैरे. पण आपण हे पण समजून घेतलं हे जे ट्रक चालतात तर त्याच्यामधूनच आपलं जे लॉजिस्टिक आहे, म्हणजे जे सामानाची देवाणघेवाण होते तर ती मोठ्या प्रमाणात होते. आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पोर्ट आहेत, अदानींचे पोर्ट म्हणा, रिलायन्सचे पोर्ट म्हणा, तर त्याच्यातून मुंद्रा पोर्ट म्हणा, तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात माल मुंबईमध्ये येत असतो किंवा मुंबईतला बराचसा माल सुरतमध्ये जात असतो, कारण तिथे मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत. त्याच्यामुळे तिकडचा माल इकडे येतो, इकडचा माल तिकडे जातो, लोकांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक असतं या रस्त्यावरती. पण इन फ्युचरमध्ये जेव्हा आता समजा मुंबईमध्ये वाढवणसारखा पोर्ट क्रिएट होतो, एक इंटरनॅशनल पोर्ट, तर त्याच्यावरून मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकचं सामान येणार आहे. तर ते उद्या जर समजा नॉर्थमध्ये घेऊन जायचं असेल, कारण नॉर्थमध्ये तर कोणता पोर्ट नाही आहे, सो मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे विल बी द हेवन. ओके, म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने सांगतो आहे की बाबा रस्त्यांचं महत्त्व काय आहे. आणि रस्ते ही अशी गोष्ट आहे की बाबा म्हणजे त्यांना पुजलं पाहिजे लिटरली. म्हणजे आज अमेरिकेचा जो विकास झालेला आहे, US चा जो विकास झालेला आहे, तो या रस्त्यांमुळेच झालेला आहे. त्यांच्याकडे बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर ना एवढं सुपिरियर नाही आहेत. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेन अवेलेबल आहे, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ट्रेन नाही आहे. त्यांच्याकडे काय आहे तर रोड आणि फ्लाईट्स. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.